नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आलेली आहे गावाकड कुरडया पापड वगैरे बनवायला. तर मी इथं पांढऱ्या शुभ्र कुरडया कशा होतील याची मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठं स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तरच तुम्हाला पांढऱ्या शुभ्र कुरडया कशा होतील याची टिप कळेल. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथं घेतलेले आहेत 5 किलो गहू. हे 5 किलो गहू आहेत स्वच्छ धुवून त्याच्यामधले खडे निसून वगैरे घेतलेले आहेत. आणि आपल्याला हे गहू आहेत ना खडे निसून घ्यायचे, चाळण्याने चाळून घ्यायचे. पहा, त्याच्यामध्ये अजिबात खडे ठेवायचे नाहीत. हे गहू आहेत ना मी 2 पाण्याने धुवून 4 दिवस हे गहू भिजायला ठेवले होते. पहा, 4 दिवस ठेवले ना भिजायला. छान असे मस्त गहू इथं दिसतात, तुम्ही पाहू शकता. अजिबात आपले फुटलेले सुद्धा नाही. आणि गहू भिजायला घातले ना, आपण ज्या डब्यामध्ये गहू भिजायला घालतो तो डब्बा आहे ना आपल्याला सावलीमध्ये ठेवायचा नाही, उन्हामध्ये ठेवायचा. उन्हामध्ये जर डब्बा ठेवला ना गव्हाचा गहू भिजायला घातलेला, तर आपले गहू आहेत ना पटकन भिजल्या जाते. आणि आता आपल्याला हे गहू आहेत ना मिक्सरमध्ये याचा चीक बनवून घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने ना मी इथं गहू आहेत ना भिजलेले मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आपल्याला इथं जास्त बारीक करायचे नाही. जास्त बारीक जर केले ना तर आपलं हे चूक काढलेलं आहे ना याला चिक्की धावते आणि चीक जास्त पडत नाही. इथं कुरडया आपल्या जास्त होत नाहीत, कमी होतात. त्यामुळं जास्त बारीक पण काढायचं नाही आणि आपला गहू सवताला पण ठेवायचं नाही. अशा पद्धतीने मी इथं बारीक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व पिळून घ्यायचं आहे. इथं आपला चिक आहे ना आपण हे केलेलं आहे ना, आता एक चमचे घ्यायचा आणि चमच्याने ना हे छान आता हे फोडून घ्यायचा. पाय खाली चिकटतो, त्यामुळं चमच्याने सगळा फुटत नाही. चमच्याने अगोदर सगळा काढून घ्यायचा आणि त्याच्यामधले त्याचे असे मोठं निबर झालेलं आहे ना त्या हाताने फोडून घ्यायचं. आणि याच्यात अजिबात आपल्याला एकसुद्धा गिठुळी ठेवायची नाही, सर्व प्लेन करायचं, फोडून घ्यायचं. नाही तर इथं आपला चीक व्यवस्थित होत नाही. अशा पद्धतीने किती पांढरा शुभ्र इथं आपला हे चीक झालेला आहे. आणि यामध्ये ना मी तुरटी टाकली होती निवळायला कालच. तुरटी टाकायची, तुरटी टाकलेले ना एकदम पांढरे शुभ्र कुरडया होतात. अशा पद्धतीने मी सर्व चिकेना फोडून घेतलेला आहे. मस्त आधान आलेला आहे. आणि आता हा चिकेना याच्यामध्ये टाकून घ्यायचा. ही प्रोसेस आहे ना आपल्याला पटपट बनवायची आहे. इथं वेळ नाही घालवायचा. इथं जर वेळ घालवला तर आपल्या चिकामध्ये ना घेटुळ्या होत्यात. पटपट हलवायचे आणि आपल्या चुलीमधला जाळ आहे ना बाजूला काढून घ्यायचा. जास्त ठेवायचा नाही, नाही त्याच्यामध्ये गाठी होत्यात. पाहित आपला पूर्णपणे चीक खाटून झालेला आहे, पाहू शकता. आता आपल्याला ना हरावरती ना एक 5 ते 6 मिनटं छान असा वाफलून घ्यायचा आहे. छान शिजला जर नाही तर कुरडयाचा भुगा होतो. त्यामुळे चिकन इथं परफेक्ट शिजून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ना आपण जे आधान ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये चवीपुरतं आपल्या अंदाजे मीठ टाकून घ्यायचं. छान असा शिजलेला आहे. अशा पद्धतीने सुऱ्यामध्ये ना भरून घेतलेला आहे. असं पानकापड खाली आथरलेलं आहे. पानकापडावरती ना पटकन कुरडया निघतात. आणि आपल्याला कुरडया आहेत ना इथं 2 हेड्याच्या बनवून घ्यायच्या, जेणेकरून त्या पटकन वाटतात. अशा पद्धतीने आपल्याला सर्व कुरडया बनवून घ्यायच्या. आता पाहू शकता किती मस्त असा चीक झालेला आहे. अजिबात त्याच्यात गाठी वगैरे काहीच झालेले नाहीत. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र इथं कुरडया तयार झालेल्या आहेत. पाहू शकता ह्या सर्व कुरडया आहेत ना 5 किलोच्या आहेत. किती मस्त अशी त्याची तारसुद्धा आलेली आहे. मस्त असा परफेक्ट इथं आपला चिक तयार झाला होता. कशी वाटली माझी इथं कुरडयाची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.